नांदेड शहरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण पुतळा ते भाग्यनगर चौकपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांनी आज मागणी केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड शहरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण पुतळा ते भाग्यनगर चौकपर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून पहावे तिकडे खड्डेच खड्डे झाले आहेत आणि मधोमध बांधण्यात आलेल्या ड्रेनेजमुळे या भागात नेहमीच किरकोळ अपघात होत असून याकडे मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी आज रोजी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान करण्यात आली आहे। डॉक्टर शंकरराव चव्हाण पुतळा ते भाग्यनगर चौक हे शिक्षणाचे हब तयार झाले असून लॉ कॉलेज, यशवंत कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, महात्मा फुले शाळा, सावित्रीबाई फुले शाळा आणि फार्मसी कॉलेज यासह विविध कोचिंग क्लासेस या रस्त्यावर असल्यामुळे या रस्त्याने दररोज हजारो विद्यार्थी ये जा करत असतात। खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तर या रस्त्यावरून अवजड वाहने सुद्धा मोठ्या प्रमाणात ये जा करत असल्यामुळे भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। तसेच विद्यार्थ्यांचे नाहक बळी जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे, तरी संबंधित विभागाने ज्यामध्ये महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आज रोजी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे केली आहे। नमस्कार, मी कॉम्रेड श्याम सरोदे, DYFI नांदेडचे कार्यकर्ते आहोत। आम्ही त्याचबरोबर विद्यार्थी पण आहोत। नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यापासून बाबानगर येथील महात्मा सावित्रीबाई फुले जी शाळा आहे या शाळेपर्यंत जो रोड आहे तो रोड त्या रोडची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। या रोडवर जर आपण पाहिलं तर लॉ कॉलेज आहे, शंकरराव चव्हाण यांचा स्मारक आहे, त्याचबरोबर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे आणि नांदेडमधलं जे सगळ्यात चांगलं कॉलेज म्हणून ओळखलं जाणारं जे सुप्रसिद्ध कॉलेज आहे ते म्हणजे यशवंत कॉलेज या ठिकाणी आहे, या रोडवर आहे। आणि तसंच समोरवर बघलं त्याच रोडला लागून तर चांगले VIP क्लासेस आहेत, म्हणजे कोचिंग क्लासेस। या सर्व गोष्टी लक्षात घेता या ठिकाणी या रोडवर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची ये जा आहे। हजारोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी या रोडवर असतात। त्याच अवस्थेमध्ये या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। या दयनीय अवस्थेमध्ये या रस्त्यावर अतिशय अवजड वाहनं या ठिकाणी वावरत आहेत। अधूनमधून आपण बघतो तर या वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये ये जा होत आहे। त्याचबरोबर या वाहनांवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे। त्याचबरोबर हा जो रोड आहे या रोडची जी दयनीय अवस्था झालेली आहे, मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। या खड्ड्यावर जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांचे जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते अपघाती प्रमाण वाढलेले दिसून येत आहे। या सगळ्याला जर आपल्याला नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही प्रशासन असेल यांना आमची विनंती आहे की आपण या तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहात का, हा आमचा प्रश्न आहे। आणि जर तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असाल तर या ठिकाणी एखादा अपघात झाल्यावरच याकडे तुम्ही लक्ष करणार आहात का, हा एक आमचा प्रश्न आहे। म्हणून आमची अशी विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना विनंती आहे की आपण याकडे तात्काळ लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी। त्याचबरोबर अवजड जे वाहन आहेत यांना तात्काळ प्रतिबंधक आपण लावून या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश दिला जाऊ नये, अशी आम्ही आमच्या या युवा संघटनेच्या माध्यमातून एक विद्यार्थी म्हणून आम्ही मागणी करत आहोत। इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम, जय भीम। सर बोला। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी निवृत्ती पिराजी गायकवाड। सध्या मी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहतो, गेल्या अनेक दिवसापासून राहतो आणि महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था अशा प्रकारची झाली की ते सांगता येत नाही। तर मी साधारणतः आज प्रवास करत असताना शंकरराव चव्हाण पुतळा ते आनंदनगरचा जो मार्ग आहे, महात्मा फुले शाळा, त्या समोरील भाग त्या ठिकाणी अनेक मोठ्या प्रकारचे क्लासेस वगैरे चालतात।
त्या ठिकाणी रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे. त्याच्याच बाजूला सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, प्रशासकीय महानगरपालिकेची व्यवस्था आहे. हे महानगरपालिका असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, यांचं ह्या रस्त्यापासून एवढं दुर्लक्ष का? आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणाहून रस्ता पूर्णच्या पूर्ण उकळून रस्त्यावरील जे ड्रेनेज लाईन आहेत ते ड्रेनेज लाईन ऑटोमॅटिक वर येतात आणि विद्यार्थी गाड्या, मोटरसायकल, सायकल चालवत असताना दुर्दैवाने त्यांचा अपघात होतो आणि छोट्या काही क्लासेसच्या विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची सुद्धा भीती आहे. तर त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या अवजड वाहनांचा प्रवेश होतो. शहरामध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना सुद्धा दिवसा ढवळ्या या स्थानिक पुढाऱ्यांच्या असतील, इथल्या मोठ्या मोठ्या लिडरांच्या असतील, तर अशा लिडरांचे मोठमोठे हायवा वगैरे दिवसा ढवळ्या या ठिकाणाहून चालतात आणि स्थानिक पोलीस प्रशासन असेल यांचा कोणत्याही प्रकारचा दबाव राहिलेला नाही. तर आमचं म्हणणं काय आहे की या ठिकाणी हा एरिया म्हणजे शंकरराव चव्हाण पुतळा ते महात्मा फुले शाळा त्या समोरील भाग हा एज्युकेशन कॅम्पस एरिया म्हणून ओळखला जातो. तर ह्या एज्युकेशन कॅम्पस एरियामध्ये जर अशी अवस्था असेल, आपण म्हणतो की विद्यार्थी जीवन हे विद्यार्थी हे उद्याच्या देशाचं भविष्य आहेत, तर आपण जर भविष्यासोबत खेळत असाल तर उद्याचं भविष्य कसं काय घडणार? एज्युकेशन कॅम्प एरिया असून या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेज आहे, नारायणराव लॉ कॉलेज आहे, तरी प्रशासनाने याच्याकडं चांगल्या लक्ष घालून हा रस्ता तातडीनं 8 दिवसाच्या मध्ये करण्यात यावा. अन्यथा मी एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून विद्यार्थ्याच्या जीवनाशी प्रशासन खेळत आहे माझ्या डोळ्यात दिसून आल्यामुळं मी येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर हा रस्ता झाला नाही तर मी माझं प्रशासनाला निवेदन देऊन आमरण उपोषण करेल. धन्यवाद.